उडवायला सुरुवात करतो. चमकदार निळे आकाश आणि तितल्या सिंबा हंफते आणि ताणून घेतो. साहसाची वेळ आली ती गर्वाने सांगते. एक फडफड, एक चिऊ, काय आवाज आहे? लहान पक्षी आकाशापर्यंत पोहोचू शकत नाहीत. सिंबा आश्चर्यचकित होऊन सांगते, चिंता करू नका मित्रांनो, मी तुम्हाला उडायला मदत करू. दिवस संपायच्या आधी आंब्याच्या उंच झाडाखाली 3 लहान पक्षी रडत आहेत. त्यांचे घर वरून पडले. सिंबा ओरडते, आपण ते थांबवू. ती तिच्या मऊ पंजांनी घर बनवत आहे. शाखांना थांबवून संतुलित करत आहे. पंख तयार, पंख घट्ट धरले आहेत. आपण एकत्र उडणार आहोत आकाशाकडे. लहान पक्ष्यांना उडण्यास मदत करणे हुर्रे. सिंबाच्या दयाळुतेमुळे दिवस वाचतो. धैर्य, हसू आणि खरे हृदय असलेले कोणत्याही गोष्टीसाठी धैर्यवान हृदय काहीही करू शकते. लहान पक्ष्यांना उडण्यास मदत करणे हुर्रे. ते त्यांच्या पंखांनी फडफडतात वर. सिंबाच्या काळजी आणि प्रेमाने जे इतके चमकदार आहे ते सोनेरी प्रकाशात नाचतात आणि फिरतात. एक पक्षी पंख फडफडवतो पण पडू लागतो. सिंबा उडी घेतो, ती सर्वांना वाचवते. पुन्हा प्रयत्न करा, ती त्यांना ग्रेसफुली प्रोत्साहित करते. तिच्या चेहऱ्यावर एक उबदार हसू आहे. झुझू एक छोटी स्लाइड करण्यासाठी पान आणते. इको जवळपास गर्वाने झुलत आहे. तयार, सुरुवात करा, सिंबा म्हणते. लहान पक्षी जलप्रपातावरून सरकतात. लहान पक्ष्यांना उडण्यास मदत करणे हुर्रे. सिंबाच्या दयाळुतेने मार्ग दाखला. आकाशात चमकणाऱ्या धैर्याने लहान पक्षी उडायला सुरुवात करतात. लहान पक्ष्यांना उडण्यास मदत करणे हुर्रे. टीमवर्क जंगलाला खेळ बनवते. मित्रांना मदत करणे, मोठे आणि छोटे धैर्य आपल्याला सर्वांना उंचावर नेऊ शकते. कोणतेही पंख अतिशय कमजोर नाहीत.